नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम पैठणकर स्वागत करतो तुमचं माझ्या या YouTube चॅनलमध्ये. आपल्याला माहीतच आहे की आपण एक स्पर्धा परीक्षा पेपर विश्लेषण सिरीज सुरू केलेली आहे. त्याचा हा भाग तिसरा. याआधीही 5-5 प्रश्नांचे मी पहिला आणि दुसरा भाग हा टाकलेला आहे माझ्या YouTube चॅनलवरती. तर तो तुम्ही पहा. तसेच आजचा आपण हा तिसरा भाग आता आपण इथे पाहूयात. तर बघा, तिसऱ्या भागाचा पहिला प्रश्न आपल्याजवळ आहे. एक फळ विक्रेता 7 रुपयाला एक पेरू विकतो. 7 रुपयाला एक पेरू विकतो. त्याच्या टोपलीतील 75 पेरूपैकी 75 पेरूपैकी 1/3 पेरू विकले गेले नाहीत. विकले गेले नाहीत. तर त्याची एकूण किती रुपयाची विक्री झाली? अशा प्रश्नाला आपण काय करूयात, टोटल पेरू किती होते ते बघा, त्या पद्धतीने आपण घेऊया. 75 पेरू होते. त्यापैकी त्याचे 1/3 पेरू विकले गेले नाहीत. 1/3 पेरू विकले गेले नाहीत म्हणजेच किती? तर 25 म्हणजेच त्याचे 25 पेरू जे ते विकल्या गेलेले नाहीत. मग विकल्या किती गेले पेरू ते पाहूयात. मग टोटल पेरू होते 75. 75 मध्ये 25 पेरू विकल्या गेले नाहीत म्हणजेच त्याचे 50 पेरू काय झाले? विकल्या गेले. तर त्याचे 50 पेरू हे विकल्या गेले. तर बघा, आपल्याला पहिले सांगितलं त्याने एक फळ विक्रेता 7 रुपयाला एक पेरू विकतो. म्हणजे त्याने टोटल आता किती रुपये विकले? किती पेरू विकले? 50 पेरू. तर त्याची एकूण किती रुपयाची विक्री झाली? तर 50 पेरू विकले होते. कितीची झाली? 7 पेरू प्रमाणे. का 7×5 = 35 म्हणजे 350 रुपयाची त्याची विक्री झालेली. प्रश्न हाच विचारला होता. तर त्याची एकूण किती रुपयाची विक्री झाली? तर त्याची एकूण 350 रुपयाची विक्री झाली. हा आपला दुसरा प्रश्न आहे. एक फळ विक्रेत्याने 40 रुपये डझन या दराने 50 डझन केळी खरेदी केली. 40 रुपये डझन या दराने 50 डझन केळी खरेदी केली. ती सर्व केळी 52 रुपये डझन या भावाने विकली. तर त्या विक्रेत्याला शेकडा नफा किती झाला? तर शेकडा नफा झालेला काढायचा आहे. किती झाला ते पहा. तर आपण बघूयात आता. तर सर्वात प्रथम आपण काय करूया, 40 रुपये या दराने डझन दराने 50 डझनची किंमत काढून घेऊया. म्हणजे 40 गुणिले 50 बरोबर किती? तर 2000 रुपयाची त्याने 40 रुपये दराने 50 डझन खरेदी केली. ती सर्व केळी त्याने 52 रुपये डझन या भावाने विकली. म्हणजेच किती? तर 50 डझनची केळी होती, त्याने किती रुपये डझन विकली? 52 रुपये. तर याचं बघा, 5 दोन्ही 10 शून्य हातचा आहे. आता 25 आणि 1 26 2600 रुपये आहे. याला त्यांनी 50 डझन केळी विकली. तर सगळ्यात अगोदर आपण बघूया की ते म्हणते या भावाने विकली, तर त्या विक्रेत्याला शेकडा नफा किती झाला? तर सगळ्यात अगोदर आपण बघूया की त्याला नफा किती रुपये झाला. 2000 रुपयावरून त्याला 2600 रुपये मिळाले. म्हणजे यावर त्याला 600 रुपये नफा मिळाला. 600 रुपये नफा मिळाला. तर काय म्हणतो विक्रेत्याला शेकडा नफा किती? तर नफ्याचं सूत्र आहे नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. तर आपण बघूया किती रुपयावर झाला 600 रुपये नफा? 2000 वर. तर 100 आला किती? 0 आणि 0 गेला, 0 ने हा 0 गेला, याने हा 0 गेला आणि बे एक बे 30 दोन्ही 60. म्हणजेच त्याला 30% शेकडा विचारला होता. शेकडा किती नफा झाला? तर त्याला शेकडा 30% नफा झालेला आहे. अशा पद्धतीने आपण याला सोडवू शकतो. बघा, आपल्याला प्रश्न दिलाय. समीरने एक यंत्र 2 वर्षापूर्वी 62,000 रुपयाला खरेदी केले. यंत्राची किंमत दरवर्षी 8% कमी होते. दरवर्षी कितीने? 8% कमी होत असेल तर त्या यंत्राची किंमत आज काय असेल? म्हणजे त्याने 2 वर्षापूर्वी 62,500 रुपयाला खरेदी केलेलं होतं आणि दरवर्षी त्याची किंमत जर 8% कमी होत असेल, 8% कमी म्हणजेच काय? तर 100 आला 8 रुपये कमी, याचा अर्थ 92 रुपये. दरवर्षी 92 रुपये
हे होत आहे. पण आपल्याला इतक्या याच्यामध्ये नाही जायचं, आपण त्याला सोप्या ट्रिकने आपण सोडूया आपल्या पद्धतीने. तर बघा 8% म्हणजे काय? 8% मध्ये होतात 12.1/2. आपण याला कन्वर्ट करूया की 8% सरळ सरळ 25/2 मध्ये. 12×2 = 24, 25 आणि 25/2 मध्ये. पण आपल्याला विचारले तर अशा वेळेस याचा व्यस्त करायचे म्हणजेच 2/25. पण तो काय म्हणतो की 8% कमी व्हायली. याचाच अर्थ असा की आपल्याला 25 वर 2 ची कमी करायची आहे. आता हे 25 कसं आलं ते समजलं असेल तर 12×2 = 24 आणि 25, 25/2 ज्या वेळेस आपण ते काढतो त्यावेळेस हा वरी जायला पाहिजे. म्हणजे त्याचं काय करायचं आपल्याला व्यस्त करायचे. 8% कसं शेकडाच्या पद्धतीमध्ये काढायचं ते बघा, तुम्हाला समजून जाईल. या पद्धतीत जर आपण केलं त्याला तर त्याचं उत्तर भेटून जातं आपल्याला टक्केवारीचं. तर 25 वर 2 ची कमी, कारण म्हणतंय ना 8% कमी होतंय. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. मग आपण काढूया 25 ला 2 ची कमी म्हणजे 23. हा झालं पहिल्या वर्षाचं आणि 25 वर 23 ची कमी हे झालं 2 वर्षासाठी. मग काय होईल ते पहा. 25 चा वर्ग जर आपण केला तर 625 आणि 23 चा वर्ग केला तर याचं उत्तर येते 529. पण ते काय म्हणतो की 2 वर्षापूर्वी त्याने 62,500 रुपयाला खरेदी केलेला होता. इथं तर आपल्याला 625च दिसत आहे. म्हणजे याच्या 62,500 किती पट आहे? तर बघा याच्या 100 पट आहे. कारण 625 आहे, 625 2 शून्य लावले म्हणजे याच्या किती पट आहे? 100 पट आहे. म्हणून जी आजची किंमत असेल ती 529 नसून याच्या 100 पट असेल. म्हणजे ती किंमत किती होईल? 52,900. म्हणजे आज याची किंमत, यंत्राची किंमत आज असायला पाहिजे 52,900 रुपये. 8% कमी होत आहे. 52,900 रुपये ही या यंत्राची किंमत राहील 8% कमीवर. पुढचा प्रश्न पाहण्याआधी एक सांगतो की जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथून पुढे असेच नवीन नवीन स्पर्धा परीक्षा पेपरवरले प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन येत राहील. तर बघूया आपण आता त्यानंतरचा प्रश्न. बघा, तिकिटाची किंमत -20 ने वाढल्यामुळे खप -10 ने कमी झाला तर उत्पन्नात वाढ किंवा घट किती झाली? मग आपल्याला तिकिटाची किंमत दिलेली नाही तर तिकिटाची किंमत आपण काय मानूयात की 100 मानूयात. मग काय म्हणते 20 ने वाढल्यामुळे, 20 ने वाढला म्हणजेच काय? 100 वर 20 ची वाढ म्हणजेच 120 आपण घेतलेला आहे. भागीला 100. 100 ने 100 कटले, उरले किती? 120. आता 120 रुपये जेव्हा त्याला भेटायले तेव्हा खप 10 ने कमी झाला. 10 ने कमी म्हणजेच काय? आता 100 वर 20 ची वाढ झाली त्यामुळे 120. आता 100 वर 10 ची कमी म्हणजे 90. तर इथं आपण करूया 90 भागीला 100. बघा, जे वाढ होती त्याच्या वाढीवरूनच आपल्याला शेकडा घट कमी करायची. कारण ही कट केला, 0 ने 0 गेला, 0 ने 0 गेला म्हणजेच काय? तर 12 8 96, 12 108. तर आता हे काय झालेले 108 रुपये झालेलं आहे. तर पहिले जर आपण मानली होती किंमत किती होती? 100 रुपये. आता किती झालेली आहे? 108 रुपये. म्हणजे ते काय म्हणते की शेकडा वाढ किंवा घट. मग 108 रुपये किंमत झाली कशावरती? जी आपण मानली होती 100. आपण सर्व त्याला मांडली ना, मांडलेली किंमत आहे. तिकिटाची किंमत न दिल्यामुळे आपण 100 गृहीत धरली होती. आता ती किंमत जर 108 झाली तर 108 वर जी वस्तू आपली होती ती मायनस केली तर उरतात 8. म्हणजेच 8% वाढ झालेली आहे. शेकडात वाढ किंवा घट विचारली होती तर 8% वाढ आपल्याला इथे झालेली दिसत आहे. बघा, एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4,600 रुपयाला विकला. 4,600 रुपयाला विकला तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत
किती किती टक्के सूट दिलेली होती? 8%. मग कॅमेऱ्याची जी किंमत दिली ती विकलेली ती आहे आपल्याकडे 4,600 रुपये. 4,600 रुपये विकली. किती टक्के सूट दिली? आणि विशेष म्हणजे काय म्हणते की कॅमेऱ्याची छापील किंमत विचारली. ज्या वेळेस आपल्याला विक्री किंमत विचारली त्यावेळेस 100 खालती घ्यायचं आणि जेव्हा छापील किंवा खरेदी किंमत विचारली त्यावेळेस 100 वरती घ्यायचं. आता विषय राहिला 8% सूट. 100वर 8% सूट म्हणजे 92 रुपये. थोडं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की 92ला जर 5 न गुणलं, बघा 5 दुनी 10 उरला 1, 9 45 आणि 46 म्हणजे 92 न पूर्णतः 160 ला 5 वर भाग जातो म्हणजेच उरलेला 0. जर आपण याचा गुणाकार केला 50 गुणिले 100 तर 5000 रुपये ही त्याची काय राहील? छापील किंमत म्हणजेच मार्क प्राइस. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न इथं सॉल्व्ह करू शकतो. फक्त एक लक्षात ठेवा, छापील किंमत आणि किंवा खरेदी किंमत हे जर विचारली तर आपल्याला 100 वरती घ्यायचे. मग त्याच्यावर सूट दिला किंवा शेकडा नफा दिला, नफा झाला किंवा तोटा झाला हे खालती मांडायचं. म्हणजे जर 8% जर सूटच्या ऐवजी वाढवले असते तर इथं 108 घेतला असतं किंवा सूट दिली म्हणून आपण 92 घेतलं. पण हे जर प्रोसेस आपण विक्रीच्या वेळेस वापरली असती तर सूट जरी दिली तर ती 92 वर घेतली असती आणि 100 खाली घेतलेले असते कारण आपल्याला विक्री करायची होती. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न इथं सोडवला. तर पहा आपला प्रश्न आहे, बाजू 6 सेमी असणाऱ्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? तर चौरसाच्या कर्णाची विचारली. आपण काय करूया, एक कच्ची आकृती काढून घेऊया आणि त्याला काहीतरी नाव देऊया. ठीक आहे, म्हणजे आपण चौरस घेतला. आता चौरसाला आपण काय करूया, पी क्यू आर एस असं नाव देऊया. आता बाजू 6 सेमी म्हणजे चौरसाच्या चारही बाजू समान असतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग आपण सर्वकडे जरी 6 घेतलं तर काहीही फरक पडणार नाही. म्हणजे 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. पण तो म्हणतो चौरसाच्या कर्णाची लांबी. आता चौरसाचा कर्ण आपण कुठेही टाकू शकतो, इकडूनही टाकला तरी चालतो किंवा इथूनही टाकला तरी चालतो. म्हणजेच आता आपल्याला विचारली कर्णाची लांबी. मग आपल्यामध्ये बघा एक लक्षात घ्या की आपल्याला एक कोणत्या तरी एकाची काढायची म्हणजे आपल्याला एका कर्णाची लांबी मिळून जाईल. मग आपण काय करूया, याला समजूयात की त्रिकोण पी आर एस बघूया. पी एस आर मध्ये त्रिकोण पी एस आर मध्ये, कारण आर काटकोन इथे एक आहे इथे एक आहे. पी एस आर मध्ये कोणत्या पायथागोरसचा थेरम म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसचा प्रमेयानुसार पायथागोरसचा प्रमेय काय आहे? पायथागोरसचा प्रमेय आहे की कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. मग कर्ण कोणता दिलेला आहे आपल्याला ते बघा. विचारले कर्णाची लांबी तर कर्ण दिलेला आहे आपल्याला पी आर, म्हणजे आपण याला लिहू शकतो लेंथ ऑफ पी आर चा वर्ग बरोबर बेस आता हा होईल आर एस म्हणजे लेंथ ऑफ आर एस चा वर्ग प्लस उंची दिलेली आहे पी एस लेंथ ऑफ पी एस चा वर्ग. पी आर काढायचे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. आर एस घेतलाय आपल्याला बघा, आर एस दिले 6 चा वर्ग प्लस आर पी एस पण 6 चा वर्ग, कारण चौरसाच्या चारही बाजू सारख्या आहेत. म्हणजेच काय येईल 36 प्लस 36 बरोबर किती यायला पाहिजे, लेंथ ऑफ पी आर वर्ग बरोबर 36 गुणे 72. म्हणून लेंथ ऑफ याची गरज नाही आता, कारण आपल्याला कर्णाची लांबी विचारली होती. कर्णाची लांबी आपण डायरेक्ट काढतोय. आता वर्ग 72 हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही म्हणून वर्गमुळात 72. आपल्याला विचारली कर्णाची लांबी किती, तर कर्णाची लांबी येते √72.
बघा आता हा प्रश्न कधी कधी आपल्या मधील पण असतो, तर आपल्याला पुस्तकामध्ये प्रश्न या टाईपचा सोडवला तरी चालतो. पण जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न आला एखाद्या स्पर्धा परीक्षेत सराव पेपरमध्ये, तर जास्त काही लक्षात नाही ठेवायचं. फक्त लक्षात ठेवायचं की चौरसाचे हे चारही माप सारखे असल्यामुळं एक जरी बाजू दिली तर त्याच्या सर्व बाजू सारख्याच राहणार आहेत. ठीक आहे. आणि नंतर जर पाहिलं आपण तर माहिती आहे की कर्णाचा वर्ग होणार आहे. मग इथं 6 आहे, इथं 6 आहे. 6, 6चा वर्ग 36. 36 दुनी किती होतात? 72. 72 हा कोणत्या संख्येचा वर्ग नाही. पण कधी-कधी आपल्याला परेशानी टाकण्यासाठी तो काय करतो, हे रूट 72 न देता याला तोडल्या जातं आणि तोडल्यानंतर याच्यातला जो एक वर्ग असतो तो बाहेर काढतो आणि त्याला अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला उत्तर तिथे दिलेल्या जाते. तर लक्षात ठेवा, ही जी प्रोसेस झालेली आहे आपल्या आधीची, हे तुमच्या मला वाटतं हा प्रश्न वर्ग 8वीच्या पुस्तकामध्ये आलेला आहे. जे आपल्याला दिलेलं आहे, पण 8वीच्या पुस्तकामध्ये पण आलेला आहे हा प्रश्न. तर 8वीच्या विद्यार्थ्यांनी बघून घ्यायचं एकदा चौरस किंवा अशा एक धडा असेल त्याच्यामध्ये. पण परीक्षेमध्ये हे पण उत्तर न देता तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी हे सुद्धा उत्तर देतो. अशा टायमात आपल्याला सरळ रूप द्यायचे. कोणत्याला? जे आपण उत्तर काढू 72 त्याला सरळ रूप द्यायचे आणि जे पर्याय दिलेले असतील त्याच्यातला हा पर्याय बघा. मी काय केलं, या 72ला तोडले. 9 8 72 आणि 9 हा 3चा वर्ग असल्या कारणाने त्याला बाहेर लिहिले आणि रूट मध्ये 8 राहिले. याचाच अर्थ जर परीक्षेत तुम्हाला कधी कधी हे उत्तर असं सुद्धा येऊ शकतं. त्याच्यानं त्याला काही घाबरून जायची गरज नाही. पण हा प्रश्न बघितल्याच्या नंतर असं की हा वर्ग 8वीचा 100% प्रश्न आहे. तर कृपया हा प्रश्न वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पाहावा, जेणेकरून तुम्हाला सोडवल्या जाईल. तर PR ची लांबी आलेली आहे आपली. कर्णाची लांबी विचारली होती, जी आलेली आहे √72. याच्यात पण दिलेलं आहे √72 दिलेलं आहे याच्यामध्ये. पण जर √72च्या जागी त्याने असे दिले तर त्याला सोपे रूप करा आणि त्याचं उत्तर शोधा. मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ही सिरीज आपण पुढे अशी चालू ठेवणार आहे. तर तोपर्यंत तुमची रजा घेतो. धन्यवाद.